विरोध करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शिवसेनेची भूमिका अशी आहे, हिंदीला विरोध नाहीये, पण जे पहिलीपासून हिंदीची सक्ती केलेली आहे, ऑलरेडी ती 5वी पासून होती आणि मग पहिलीपासून करायची गरज नव्हती. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. 5 जुलैला मुंबईमध्ये मोर्चा आहे, नाशिकमध्ये कशी तयारी असणार आहे? नाशिकची तयारी तुम्ही आता इथं बघितलं असेल. या आंदोलनावरून तुमच्या लक्षात येईल की शिवसैनिकांमध्ये किती उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक हे 5 तारखेला मुंबईमध्ये दाखल होत. आता त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, तर त्यांना वैयक्तिक माहिती त्यांनी का प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यावर आरोप करण्यात काय अर्थ नाही आणि त्यांनी केले पण नाही पाहिजे. ज्याला पण जायचं आहे त्यांनी सुखाने गेलं पाहिजे, आरोप केले नाही पाहिजे. नाही, आता शिवसैनिक एकदम हुशार झालेला आहे. आता तो काही उत्तर द्यायच्या भानगडीत पडत नाही. तो निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे आता हे फालतूक लोकांना उत्तर देत नाही. आता शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू हृदय सम्राट यांनी स्थापन केलेली आहे आणि हे जे हिंदी सक्ती करूनच्या मागे राजकारण पण करायचं आणि इथं हिंदी भाषिक महाराष्ट्र बनवायचा हा घाला 100% पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यासोबत राज ठाकरे साहेब कधी होऊ देणार नाही. आणि म्हणून सरकारने जो सक्तीचा GR काढला होता त्याची आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व लोकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी होळी केलेली. मला असं वाटतं त्यांचं कोणत्या स्थानिक पातळीच्या नेत्याने नुकसान केलेलं नाही. 12ला त्यांना सभापती केलं, 12ला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 4 तिकीट दिली, त्याच्यानंतर गटनेता केला, पुरस्कृत उमेदवारी दिली, महानगर प्रमुख केलं, नेहमी मान सन्मान दिला. 4 महिन्यापासून आमचे सर्व लोक त्यांना सांगायचे की अहो आदरणीय अण्णा इथं तुम्ही थांबा, परंतु त्यांना जायचं होतं. नाचता येईना अंगण वाकडं, कोणावर विरोध करू नका अण्णा, दिल्या घरी सुखेरा. आता त्यांना फक्त संजयजी राऊत साहेब यांचे नेते करा आणि त्यांना उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख करा, एवढंच बाकी राहिलं होतं. आणि मुळात परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे. हिंदी सक्तीचा हा काही प्रश्न होऊ शकत नाही. महाराष्ट्रातले उद्योग पळवले जातात, महाराष्ट्राची बेरोजगारी वाढते, त्याच्याकडे या शासनाचं लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही. आणि हिंदीचा विषय तुम्ही आज आणण्याची काही गरज नाही ना. 5वी पासून हिंदी आहे, ती तशीच चालू द्या, तिला काही आमचा विरोध नाही. परंतु पहिलीपासून ज्यावेळेस आमची लहान मुलं विद्यार्थी दशेमध्ये कुठंतरी बोलायला शिकतात त्यावेळेस पहिलीच जातात आणि तुम्ही त्यांना मराठी मातृभाषा शिकवायच्या ऐवजी तुम्ही हिंदी या ठिकाणी लादली जाते, त्याचा आम्हाला विरोध करायचा आहे. NCN न्यूज साठी रोहन दानी नाशिक.